नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा, बावी चक्रीवादळाचे नाव बावी हे कोणी ठेवलेले आहे किंवा दिलेले आहे, म्हणजेच कोणत्या देशाने ठेवलेले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे व्हिएतनाम, ऑप्शन नंबर 2. तर बघा, बावी हे नाव व्हिएतनाममधील बावी पर्वतरांगेवरून देण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2026मध्ये कोणत्या देशाकडे सर्वाधिक परकीय चलन साठा असेल? तर याचा करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 3 चीन. चीन याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा, 2027 ICC ODI वर्ल्ड कप कोणत्या देशात होणार आहे? ऑप्शन नंबर 1 आहे भारत, श्रीलंका, पाकिस्तान. 2 आहे भारत, श्रीलंका, बांगलादेश. 3 आहे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया. आणि ऑप्शन नंबर 4 आहे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका. तर याचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 3 दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, नामिबिया. ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर राहणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये एकूण 14 संघ सहभागी होणार आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा, भारतीय हवामान विभागाने IMD 16 जुलै रोजी कोणत्या राज्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे ओडिसा, ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026मध्ये भारताने कोणते स्थान मिळवले? याचं करेक्ट उत्तर आहे प्रथम, ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 6 पहा, कोणत्या राज्याने 16 ऑगस्ट हा आयुष्मान दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन नंबर 1 पश्चिम बंगाल. याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, किदांबी श्रीकांतने US ओपन बॅडमिंटन 2026मध्ये कोणते पदक जिंकले? तर याचं करेक्ट उत्तर आहे रौप्य, ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 8, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICC नव्याने स्थापन केलेल्या गव्हर्नन्स रिव्ह्यू कमिटीच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली? याचं करेक्ट उत्तर आहे देवजी सैकिया, ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 9 पहा, देशातील पहिल्या सरकारी AI विद्यापीठाची घोषणा कोणी केली आहे? याचं करेक्ट उत्तर आहे DK शिवकुमार, ऑप्शन नंबर 2.